हॅलो एव्हरीवन, ए फॉर ॲरिझोनाच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत न्यू मेक्सिकोमधल्या अल्मोगार्डो सिटीतल्या व्हाईट सँड ड्यून्समध्ये, म्हणजेच व्हाईट सँड नॅशनल पार्कमध्ये. व्हाईट सँड नॅशनल पार्कपर्यंत पोहोचण्याचा जो रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर सगळीकडे लांब लांबपर्यंत व्हाईट सँड पसरलेली आहे. असं म्हटलं जातं की हे जगातील सर्वात मोठा सँड ड्यून आहे, जे 146 एकर जमिनीमध्ये पसरलेलं आहे. ही वाळू म्हणजेच जिप्सम क्रिस्टल पांढऱ्या शुभ्र रंगामुळे प्रसिद्ध आहेत आणि हेही ऐकण्यात आलं आहे की ही वाळू पाण्यात विरघळूही शकते. हा पूर्ण भाग लाखो वर्षापूर्वी एक भला मोठा तलाव होता आणि जेव्हा हा तलाव वाळवंटात रूपांतरित झाला तेव्हा जिप्समच्या या थरांचा साठा उभा राहिला आणि जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या वाळूचे समुद्राच्या लाटांसारखे तर तयार झाले. जिप्समचा हा पांढरा रंग सूर्याच्या प्रकाशात खूप चमकदार दिसतो. इकडचं जे व्हिजिटर सेंटर आहे तिकडे आपल्याला स्लेज रेंटवर किंवा विकत घेण्यासाठी मिळतात, तर आम्ही तिकडून टेम्पररी घेतले होते आणि इकडच्या अशा डोंगराळ भागामुळे आम्ही इथे मस्त स्लायडिंग केलं आणि मोठ्यांपासून लहानापर्यंत सगळ्यांनी इथे खूप मजा केली, धमाल केली. मी तर इकडे भरपूर फोटोशूट केलं आणि रील्स बनवले, व्हिडिओज बनवले, जे ऑफकोर्स मला तुमच्यासोबत शेअर करता येतील आणि पोस्टसुद्धा करता येतील. मुलांना तर इतकी मजा आली की आम्ही सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत खेळल्यानंतर पुन्हा संध्याकाळी आम्ही 4ला गेलो होतो तिकडे आणि जी सनसेटनंतर थंडी वाढली ती खूपच कुडकुड करून आम्ही घरी आलो. पण दुपारी आम्ही खूप फोटोशूट केलं, मस्त सँडमध्ये खेळलो, धमाल केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही US सिटीजन नसाल तर तुम्हाला तुमचे पासपोर्ट आणि इमिग्रेशनचे सगळे डॉक्युमेंट कॅरी करणं हे मस्ट असतं, कारण न्यू मेक्सिको हे मेक्सिकोच्या बॉर्डरला आहे. आणि इकडे सगळीकडे सिक्युरिटी चेक पॉईंट्स असतात आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला ते डॉक्युमेंट्ससाठी विचारू शकतात. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम फेस करावा लागतो. न्यू मेक्सिकोच्या आमच्या ट्रिपमध्ये नंतर आम्ही गेलो लार्जेस्ट पिस्ताचिओला, त्याच्यानंतर गेलो बँडलियरला आणि जवळच असलेल्या स्पेस म्युझियममध्ये. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. सबस्क्राईब करायला विसरू नका ए फॉर ॲरिझोनाला आणि एन्जॉय करा असेच सगळे व्हिडिओज. थँक्यू.